आंदोलन केलं हे काय सांगा? आज या ठिकाणी आंदोलन करण्याचं कारण एकच होतं की गेल्या 6 महिन्यापासून महाराष्ट्रात निर्यात बंदी या ठिकाणी करण्यात आलेली आणि शासनानं तब्बल 40% ड्युटी या ठिकाणी केंद्र सरकारने या ठिकाणी लावलेली, जेणेकरून व्यापारी आणि शेतकऱ्यांचं कणा बोंडण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकार जाणून बुजून करतंय, असा खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमचा आरोप आहे। गेल्या 2 महिन्यापूर्वी गुजरात सरकारच्या सफेद कांद्यावर जी काही निर्यात बंदी उठवण्यात आली आणि कालचा आपण निर्णय पाहिला असेल की त्या ठिकाणच्या खासदारांनी एक अत्यंत संयमी आणि चांगली भूमिका त्या ठिकाणी घेतली। खासदार असतील, राज्य सरकार असतील, कर्नाटक सरकारने काल त्यांच्या कांद्यावरील निर्यात शुल्क शून्य करण्यात आलं। परंतु आपण पाहतोय गेल्या 6 महिन्यापासून महाराष्ट्रातल्या या कांद्यावर 40% ड्युटी या ठिकाणी लावण्यात आलेली आणि $550 MEP त्या ठिकाणी शुल्क आकारण्यात येत आहे। परंतु आपण या ठिकाणी पाहतोय केंद्र सरकार महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची या ठिकाणी जाणून बुजून त्यांना त्रास देण्याचं काम, त्यांना सतावण्याचं काम या ठिकाणी करतंय आणि व्यापाऱ्यांनाही एक्सपोर्ट करताना अनंत अडचणी या ठिकाणी येत आहे। 40% ड्युटी लावून त्या ठिकाणी कांदा एक्सपोर्ट करावा लागतोय। त्यामुळे या ठिकाणी आज आंदोलनाचा पवित्रा या ठिकाणी घेण्यात आला। केंद्र सरकारला आम्हाला या ठिकाणी एकच सांगायचंय की आज आपण या महाराष्ट्रात सर्वात जास्त कांदा पिकवणारा शेतकरी या ठिकाणी आहे आणि त्यांचा प्रमुख व्यवसाय या ठिकाणी शेती असला आणि कांदा उत्पादक शेतकरी जास्त आहे, परंतु आपण कोणताही ठोस निर्णय घेताना या ठिकाणी दिसत नाही। आणि ज्याप्रमाणे या ठिकाणी केंद्रातील कर्नाटकच्या खासदारांनी जो काही सरकारवर दबाव आणला आणि त्यांना निर्यात शुल्क शून्य करण्यास भाग पाडलं, त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या खासदारांना आमची विनंती आहे की आपण नेमकं झोपला आहात का? त्या ठिकाणी शासनाला जाग आणण्यासाठी आणि निर्यात शुल्क कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करावे, ही विनंती या ठिकाणी आपल्याला करतो। कांद्याची परिस्थिती जर बघितलं तर कालपर्यंत 1700 ते 2000 पर्यंत कांद्याचं मार्केट होतं। आज काल रात्रीतून अचानक केंद्र सरकारने जे कर्नाटकमध्ये निर्यात शुल्क हटवले आणि महाराष्ट्रासाठी लावून ठेवले, तर त्याच्यामुळे आज ते केल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये 1200 ते 1300 पर्यंत कांदा आलाय, म्हणजे 500 ते 700 रुपयाचं आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं। हे असं बी 7 डिसेंबरला एका रात्रीतून निर्यात बंदी करून तेव्हा पण असंच केलं ना, आता परत तसंच करता। महाराष्ट्रासाठी वेगळा कायदा आणि कर्नाटकसाठी वेगळा कायदा केंद्र सरकार जर करत असेल तर केंद्र सरकारला याचे परिणाम भोगावा लागेल। जर येणाऱ्या 8 दिवसामध्ये केंद्र सरकारने जर हे निर्यात शुल्क जर हटवली नाही तर शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही हे निर्यात शुल्क हटवण्यासाठी एक मोठं जन आक्रोश आंदोलन करू। त्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा मोठ्या सहभागी झालं पाहिजे आणि केंद्राने सुद्धा हे समजलं पाहिजे महाराष्ट्र हा भारतातलाच एक भाग आहे, कारण कर्नाटक पण हे भारतातला आहे, महाराष्ट्र पण भारतातला आहे। जर दोन्ही राज्यांसाठी जर तुम्ही हे लावत असेल कायदा, तर हे आम्हाला शेतकऱ्यांना कदापि मान्य नाही। याच्या करताना येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकारने लवकरात लवकर ही निर्यात बंदी हटवावी, एवढीच विनंती करतो। गोरख संत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।